आम्ही आतापर्यंत जेवढी वाट पुरींची बघितली नाही ना त्याच्यापेक्षा जास्त वाट या मंडपवाल्याची बघितलेली। तर नमस्कार मंडळी, मी अनिकेत साबळे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तुम्हाला तर माहितीये मंडळाचा गणपती म्हणल्यावर कार्यकर्त्यांना किती टेन्शन असते आणि त्यात मंडपवाला पण इतका डेंजर आहे। 15 तारखेला मंडप टाकायला येणार होता, आज 20 तारीख आहे आणि यांचा ताप आज आलेला आहे। मंडपवाल्यापेक्षा आमच्या कार्यकर्त्यांना गणपती मंडपाचं टेन्शन आले। लवकर कमी वेळात काम होतं आणि त्याच्यात विषय असा आहे, आमच्या मंडपवाल्याला आहे 2 चिरंजीव आणि हा बारका कार्यकर्ता जरा ऍडव्हान्स आहे। हा मंडप बांधायला आल्यामुळे आमचे कार्यकर्ते फुल टेन्शन मध्ये गेले होते, कारण की हा मंडप बांधताना शाळा नंबर 32 करतो आणि शाळा नंबर 32 केल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांच्या अंगलटच शाळा येते। म्हणून या कार्यकर्त्या मग आमच्या मंडळातली एक जण आम्ही सेपरेट ठेवला होता आणि आमच्या कार्यकर्त्याला पण सांगितलं, भाऊ तू एक काम कमी कर पण याच्या मागच उभा राहा। 1 किलो पेढे 10 रुपयाचा खडी साखर आणा होता पेढे फक्त गणपती ठेवायचे, खडी साखर एक कण वाटा आणला। आणि त्यात मंडपवाल्यांना जास्त लोड होता म्हणून काम करून जरा दमले होते। म्हणलं मंडपवाल्यांना जरा चार्जिंग करू म्हणून मंडपवाल्यांना एक चहाची 90 सांगितली। तसं पाहिलं गेलं तर चहाची 90 आम्ही फक्त मंडपवाल्यांसाठी मागितली होती, पण आपल्या मंडळाचा उपाध्यक्ष कायम पोटावर पडलेला आहे म्हणून पहिला चहाची 90 घ्यायला दुरला नाही। श्रीमंत आमच्या मंडळाचा उपाध्यक्ष चहाच्या 90 पहिले लगेच मंडपवाला झाला होता अध्यक्ष 21 आणि त्यात मी मंडपवाल्याला काय म्हणतोय ते पा, तू आलाय म्हणून टेन्शन आलंय आम्हाला। मंडपवाल्याला काम चालू करायच्या आधी म्हणलं मंडपाचं भूमिपूजन करून घेऊ म्हणून मुकादमाला नारळ सोलायला दिला, तर मुकादम काय म्हणतोय ते पा। नारळ सोडून भेटेल दे बाबा, इकडे नको जायला लागले नाही टेस्ट राहिला काय तू 10 रुपयाला भेटतो। आणि जेव्हा काय मंडपवाल्यांनी मंडपाचे काम आमच्या मंडळातल्या कार्यकर्त्याला सांगायला चालू केलं तर त्याला मुकादम काय म्हणतोय ते पा। काम करू लागेल तर 1000 रुपये लागते म्हणून शिवाय म्हणून टेन्शन आहे आम्हाला। ए नाव काय तू? राजकुमार। हा राजकुमार। राजकुमार काय? राजकुमार गांधी। ओके घेऊ एमपी आणि एमपी ला याची मावशी राहते ना, कोणचं गाव आहे? बरणपूर। अरे तिथं मग नाही का लिंबा झाडा खाली उकलवाडी नाही का उकलवाडी लिंबा झाड, अरे लिंबा झाड नाही का माहिती भाई तुला वाडेगाव। आणि त्यात मंडपवाले कार्यकर्ते त्यांचे पाईप इतक्या जोरात आपटीत होते ना, त्याला बघून आपला मुकादम काय म्हणतोय ते पा। तसं जर पाहिलं गेलं तर आमच्या मंडळाने मंडपवाल्याला 1000 रुपये ऍडव्हान्स दिलेला आहे आणि त्यात मंडळाचे काही कार्यकर्ते रुबाब पण असा करू राहिले जसं मंडपवाल्याला लाख रुपयाचा ऍडव्हान्स दिलाय। आणि त्यात 15 तारखेला मंडपवाला येणार होता, 20 तारखेला शेवटी मंडपवाला आला, पण आमच्या मंडळातल्या अजून कार्यकर्त्यांचा आत्यापत्याच नाही। मग आम्ही 6-7 जण होतो, आम्हीच पुढाकार घेतला, म्हणलं आता मंडपवाल्याला आपणच मदत करू लागू, कारण की शेवटी वैतागून मंडपवाल्यांनी जर कल्टी हाणली ना म्हणलं आपण तर डायरेक्ट रस्त्यावर येऊ। मग काय असं म्हणतात आमच्या मंडळातले कार्यकर्ते काही बिनपगारी फुल अधिकारी लगेच मंडपवाल्याला पाईप उचलू लागायला लागले आणि आतापर्यंत आम्ही मंडप बांधायला घेतला ना आम्हाला कोण आडवा आलं नाही असं आजपर्यंत झालंच नाही। जळणारे आडवे आले तेच वायरी आडवे आले। तसं पाहायला गेलं तर जसं आम्ही लहानपणापासून गणपती बसवतोय, पण गणपती बसवायला पण आम्हाला एवढ्या अडचणी येतात ना म्हणजे विचारूच नका। मंडळाचा गणपती बसवायचं म्हणलं तर काही सोपा विषय नसतो। मंडळाची फक्त वर्गणीच गोळा करायची म्हणलं ना तर खजिनदाराची पारा आळकुटी होऊन जाते, तरी पण लोक काही लवकर पैसे देत नाही। अंगावरती साल्टी गेली तरी चालेल पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे म्हणून आमचे कार्यकर्ते 10 दिवस ना दिवस रात्र कष्ट करते आणि त्यात मुकादमाला घरी जायची घाई झाली होती म्हणून काय म्हणतोय ते पा। 6 वाजे 5:26 मला आरती जायची नारळ आणून ठेवलं, एवढं झाडू ग्लास नाही हातात कोणाची आरती करायची? अरे ते कोंब बाहेर आला नारळातलं पाणी बाहेर काढायचं। यंदाच्या वर्षी मंडळाचं अध्यक्षपद माझ्याकडे होतं म्हणून मंडळाचा एक कार्यकर्ता म्हणला मंडळाच्या भूमिपूजनला जास्त पैसे ठेवायचे, तर काय म्हणतोय ते पा। 100 ठेवायचे 500 म्हणला जो जायचे तू 11 रुपये ठेव 500 ठेवा बनी ना बच्चों की नोट ठेवा बच्चों की नोट बच्चों की नोट
त्यात मला आमच्या मंडळाचा खजिनदार काय म्हणतोय ते पा अध्यक्ष पद असलं तरी म्हणलं भूमिपूजनाला मी फक्त 11 रुपये ठेवणार असं म्हणत पहिला आमच्या गणपती गल्लीच्या गणपतीची पूजा करून घेतली आणि गणपती बाप्पाला एवढं पण म्हणलं आमच्या मंडळाला कोणतं यावर्षी विघ्न नको येऊन देऊ आणि मेन मुद्दा हा आमच्या मंडळाची ना लवकरात लवकर वर्गणी वळवू दे कारण मंडळाची वर्गणी मागायची म्हणले तर पार आमची इथं पीठ पडत बाप्पाची पूजा करून आम्ही सगळेजण बाहेर आलो आणि बघतोय तर काय आमच्या मंडपवाल्याने डायरेक्ट मंडपाचा सांगाडा सुद्धा उभा करून ठेवला मनातल्या मनात म्हणलं ह्या वर्षी मंडपवाल्याने जरा जास्तच मनावर घेतलेलं दिसतंय पूजा करायला घेतली खरी पण नेमका आमच्या माग आज कोणता ग्रह हात धुवून लागलाय काय माहित बा पूजा करायच्या टायमिंग आणि पाऊस यायचा टायमिंगच एक होऊन गेला मग काय ज्या कार्यकर्त्यांनी आंघोळ्या नव्हत्या केल्या त्यांना पावसात आंघोळ्या घातल्या आणि तसं पाहिलं गेलं तर मंडपाचं भूमिपूजन करायची गाय आमच्यापेक्षा जास्त बारकाल्या पोरांना आणि मंडपवाल्याला होती आणि आमच्या मंडळातला भाऊशेट असा कार्यकर्ता आहे त्याचे सगळे ब्राह्मणाचे मंत्र बिंत्र पाठी आम्हाला मंडळात गणपती बसवायचं म्हणलं तर ब्राह्मणाला बोलवायची गरज नसते आमचा भाऊशेटच ब्राह्मण आहे आणि ह्याला पण मंत्र यायचं कारण असं आहे मागच्या वर्षी आम्ही जो गणपती बसवायला ब्राह्मण आणला होता ना त्याच्या शेजारी बसून हा पूजा शिकलेला आहे आणि त्याचे मंत्र पण पाठी तुमच्या पण मंडळात याच्यासारखा एखादा नगीन असेल तर कमेंट नक्की करा भूमिपूजन होऊन 5 मिनिटं झाले नाही तेच आमच्या कार्यकर्त्यांचं लगेच मंडपं भांडणं चालू झाली आणि भांडणं व्हायचं कारण पण असं आहे तुम्हाला जर मी सांगितलं ना तर तुम्हाला हसायला येईल भांडायचं मूळ कारण असं होतं नारळ आणला होता 35 रुपयाचा आणि त्यात नारळ खायला होते 40 जण त्यात मंडळाचा उपाध्यक्ष म्हणला नारळ मी एकटाच घरी नेणार आणि त्याची खीर करून पिणार मग काय असं म्हणल्या मंडळाचे सगळे कार्यकर्ते उपाध्यक्षावर तुटूनच पडले आणि त्यात बारकाले पोरं पण म्हणले मंडळाचा उपाध्यक्ष जर त्याची खीर करून प्याला तर आम्ही काय नुसतं पाणी प्यायचं का हे मंडपाला ह्यो आलाय म्हणून आम्हाला टेन्शन आले म्हणायचं आलाय म्हणून टेन्शन आले आम्हाला पावशील परत चला जय